नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये। आणि आज आपण शिकणार आहोत 3.2 इफेक्ट्स ऑफ मायग्रेशन ऑन पॉप्युलेशन, म्हणजे स्थलांतराच्या लोकसंख्येवर परिणाम। तर याआधी आपण स्थलांतर म्हणजे काय आणि त्याबद्दलची खूप सारी चर्चा या आधीच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये केलेली आहे। थोडेसे राहिलेले पॉइंट्स आपल्याला 3.2 च्या अंतर्गत पूर्ण करायचे आहेत। सुरुवातीला आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत स्थलांतराची कारणे। ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना हे सगळे जे टॉपिक्स आहेत हे समजून घेणं गरजेचं असते आणि त्यानंतर त्याला स्वतःच्या भाषेमध्ये विश्लेषित करायचं असते, स्वतःचं मत मांडायचं असते आणि मग तुम्हाला ते समजल्यानंतर स्वतः लिहिता येतं, त्याच्यावर बोलता येतं आणि ते संपूर्ण तुम्हाला समजून जातं। तर ते समजण्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल आणि म्हणून शेवटपर्यंत पाहून समजून घेण्याचा प्रयत्न करा। तर आपण आता पाहणार आहोत स्थलांतराची कारणे। सगळ्यात महत्त्वाचं कारण येतं लोकसंख्येचा घटक, म्हणजे लोकसंख्या वाढली तर स्थलांतरण वाढतं, लोकसंख्या कमी झाली तर स्थलांतर कमी होतं आणि म्हणून असं म्हणता येते की लोकसंख्या हा घटक स्थलांतरावर परिणाम करणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। दुसरा घटक आहे सांस्कृतिक घटक। मानव हा समाज प्राणी आहे, सामाजिक प्राणी आहे। प्रत्येक समाजाची वेगवेगळी संस्कृती असते आणि तो माणूस त्या संस्कृतीशी जोडलेला असतो आणि म्हणून आपली जी संस्कृती या जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं कुठं असेल, व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन स्थायिक होण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यातूनच स्थलांतरण घडत जाते आणि म्हणून सांस्कृतिक घटक हे स्थलांतराचे एक प्रमुख कारण आहे असं म्हणता येतं। त्यानंतर येतं आर्थिक घटक। या जगात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे आर्थिक, म्हणजे पैसा। ज्या एरियामध्ये पैसा मिळतं, रोजगार मिळतं, आपलं कुटुंब चांगलं आपण जगू शकतो, कुटुंबाला मदत करू शकतो, अशा ठिकाणी लोक जाण्यासाठी धडपड करत असतात आणि संधी मिळाली तर त्या ठिकाणी जाऊन स्थायिक होतात। या उलट ज्या ठिकाणी आर्थिक त्याचं अजिबात काही गॅरंटीच नाही, पैसा येण्याची काही शाश्वती नाही, अशा ठिकाणी लोक थांबायला तयार नसतात आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की आर्थिक घटक हे स्थलांतराचं एक प्रमुख कारण होय। मग येतो रोजगार, एम्प्लॉयमेंट। सध्या देशात प्रचंड प्रमाणात बेकारी आहे। शिकलेले लोक, निरक्षर लोक, फार चांगलं शिक्षण घेतलेले लोक, कोणाला जॉब नाही आणि रोजगार ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आधुनिक काळामध्ये। तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर 4 पैसे कमावे लागतील, त्यासाठी तुम्हाला रोजगाराची गरज आहे आणि म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं कुठं रोजगार उपलब्ध होत असेल त्या ठिकाणी लोक जाण्याचा प्रयत्न करतातच। सध्या इस्रायलमध्ये युद्ध चालू आहे, त्या ठिकाणी जे काही मकानं घरं पडतात युद्धामध्ये ते रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी तिथं मजूर नाही, तर त्या ठिकाणी भारतातील मुलं जाण्याचा प्रयत्न करून राहिले। यालाच आपल्याला मायग्रेशन असं म्हणता येतं आणि म्हणून दुसऱ्या बाजूने आपण असं म्हणू शकतो की रोजगार हे स्थलांतराचं एक प्रमुख कारण आहे। त्यानंतर येतं प्राकृतिक घटक, म्हणजे नैसर्गिक घटक। ज्या ठिकाणी चांगली जमीन, वने, नद्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी कोणत्याही वस्तूचं उत्पादन सहज करता येतं, म्हणजेच त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होते आणि त्या ठिकाणी पैसाही तयार होतो। अशा ठिकाणी लोक जाऊन स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात, यालाच म्हणतात स्थलांतराचं प्राकृतिक घटक। उदाहरणार्थ कॅनडा एक देश आहे, त्या देशामध्ये प्रचंड प्रमाणात सुपीक जमीन आहे, पण जमीनवर शेती करण्यासाठी लोक कमी आहेत आणि म्हणून भारतातून, पंजाब प्रांतातून खूप सारे लोक कॅनडामध्ये जाऊन शेती करतात, म्हणजेच स्थलांतर करतात आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल प्राकृतिक घटक हे स्थलांतराचे एक प्रमुख कारण आहे। पुढे आपल्याला पाहावं लागेल स्थलांतराचा राजकीय घटक। ज्या देशामध्ये राजकीय परिस्थिती चांगली आहे, लोकशाही आहे,
लोकांना अधिकार आहेत, कोणी कोणावर अन्याय करत नाही, अशी जर एखाद्या देशाची परिस्थिती असेल तर जगभरातून त्या देशामध्ये लोक जाऊन स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये लोकशाही आहे, चांगली शासन व्यवस्था आहे, उधारलेला देश आहे आणि म्हणून जगभरातून लोक अमेरिकेला जाऊन स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे स्थलांतर करतात. दुसऱ्या बाजूने आपल्या शेजारी चायना असेल, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, त्या ठिकाणी लोकशाही नाही, राजकीय गोष्टी व्यवस्थित नाही आणि म्हणून कोणीच त्या ठिकाणी जाऊन राहण्यास तयार नाही. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय घटक स्थलांतरावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे. त्यानंतर येतो शैक्षणिक व आरोग्य विषयक घटक. ज्या ठिकाणी शिक्षणाच्या चांगल्या सोयी आहेत, कारण आधुनिक काळामध्ये महत्वाचा घटक म्हणजे शिक्षण. चांगलं शिक्षण घेण्यासाठी सगळेच लोक प्रयत्न करतात. काही देशामध्ये खूप चांगलं शिक्षण अत्यंत कमी खर्चात उपलब्ध आहे, अशा ठिकाणी विद्यार्थी जातात. अशा देशामध्ये आरोग्याच्या पण खूप चांगल्या सुविधा असतात आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ते स्थलांतराला प्रोत्साहित करतात. म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की शैक्षणिक व आरोग्य विषयक घटक स्थलांतरावर परिणाम करतो किंवा स्थलांतराचं कारण असते. नंतर येतं वाहतूक व दळणवळण. ज्या ठिकाणी वाहतुकीच्या खूप चांगल्या सोयी आहेत, दळणवळणाच्या सोयी आहेत, दळणवळण म्हणजे कम्युनिकेशनच्या सोयी आहेत, त्या ठिकाणी पण मायग्रेशन होतं. आणि नंतर येतं प्रकल्प. प्रकल्पाचा दोन बाजूने परिणाम होतो स्थलांतरावर. ज्या ठिकाणी प्रकल्प येतात, धरणं येतात मोठे मोठे, त्या ठिकाणचे गाव उठवले जातात आणि तिथून लोक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. ज्या ठिकाणी ऑलरेडी प्रकल्प तयार झालेले आहे, त्या ठिकाणी शेतीसाठी मुबलक पाणी आहे, उद्योगधंदे आहे, अशा ठिकाणी लोक जातात. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की प्रकल्प स्थलांतरावर परिणाम करणारा एक घटक आहे. तर स्थलांतरावर परिणाम करणारे घटक आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण पाहणार आहोत स्थलांतराच्या लोकसंख्येवर होणारे चांगले परिणाम. कारण स्थलांतराचे दोन्ही परिणाम होतात, लोकसंख्येवर म्हणजे देशावर चांगले परिणाम होतात आणि वाईटही परिणाम होतात. सुरुवातीला आपण पाहणार आहोत स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे चांगले परिणाम. पहिला, लोकसंख्येचे स्वरूप बदलते, कारण स्थलांतर सुरू झालं की ग्रामीण लोकसंख्येचं रूपांतर शहरी लोकसंख्येमध्ये होते, खेडे कमी होत जातात, शहर मोठे होत जातात. अशा प्रकारे लोकसंख्येचं स्वरूप बदलणं हे स्थलांतराचा एक चांगला परिणाम आहे. दुसरा घटक येतो जन्मदर व मृत्यूदर बदलते. लोकसंख्येची वाढ याच्यावरच डिपेंड करते. स्थलांतर होते, शहर मोठे होतात, चांगल्या ठिकाणी लोक जाऊन बसतात आणि मग साहजिकच जन्मदरही कमी होतो आणि मृत्यूदरही कमी होतो. अशा प्रकारे जन्मदर व मृत्यूदरामध्ये बदल होणं हे स्थलांतराचा एक चांगला परिणाम आहे. तिसरं आहे लोकसंख्येची गतिशीलता वाढते. गतिशीलता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची प्रवृत्ती, आणि स्थलांतर म्हणजे सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. याचा अर्थ स्थलांतर होते म्हणजेच लोकांची किंवा लोकसंख्येची गतिशीलता वाढते आणि ही एक चांगली गोष्ट असते अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून. आणि म्हणून असं म्हटलं जातं लोकसंख्येची गतिशीलता वाढते हे स्थलांतराचा एक चांगला परिणाम होय. मग येतं लिंग गुणोत्तर बदलते. लिंग गुणोत्तर म्हणजे मुलं आणि मुलींचं प्रमाण. तर जसं जसं स्थलांतर होत जाते, शहरीकरण होत जाते, तसतसं स्त्री पुरुष म्हणजे मुलं आणि मुलींच्या जन्मातलं जे गुणोत्तर आहे ते बदलत जातं आणि जवळपास ते इक्वल होण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे जेवढे मुलं जन्माला येतात तेवढ्याच मुली पण जन्माला घातल्या जातात आणि याचा एक चांगला परिणाम लोकसंख्येवर होतो. त्यानंतरचा घटक आहे श्रमशक्तीत बदल होते. गरज आहे तिथं श्रमशक्ती उपलब्ध होते, श्रमिक कुशल होतात, त्यांना ट्रेनिंग पण मिळते आणि एकंदरीत श्रमशक्तीमध्ये योग्य बदल होतो. आणि हा पण एक स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा चांगला परिणाम होय. तर
त्यानंतर आपल्याला आणखी जे काही चांगले परिणाम आहेत ते पाहायचे आहेत. यानंतरचा एक घटक आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम होतो. म्हणजे लोकसंख्या बदलते, शहरातली वाढत जाते, खेड्यातली कमी होत जाते. आर्थिक प्रगती होते, नवीन संधीची उपलब्धता मिळते. जेव्हा स्थलांतर होते तेव्हा निश्चितच त्यातून आर्थिक प्रगती होते. औद्योगिक व आर्थिक विकास होतो. स्थलांतरण अशा ठिकाणी केलं जाते की ज्या ठिकाणी आर्थिक बाजू बऱ्यापैकी आहे आणि मग त्या ठिकाणी श्रमिक उपलब्ध होऊन औद्योगिक क्रांतीला चालना मिळते आणि आर्थिक विकास होतो. आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू होते. स्थलांतरणाचा हे एक परिणाम असतो की लोक आधुनिकतेकडे टर्न होतात, वळतात आणि देश आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जवळपास सामील झालेला असतो. जनसंपर्क वाढते, बरेच लोक एकत्र येतात उद्योगधंद्याच्या नोकरीच्या दृष्टिकोनातून आणि हा पण एक स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा चांगला परिणाम आहे. स्थलांतरामुळे आणखी खूप चांगला परिणाम होतो. कारण काय होतं की जेव्हा खेडे असतात छोटे छोटे फार देशभर विखुरलेले असतात आणि मग 2-4 गावाचा एखादा खेळ असेल तिथपर्यंत रोड टाका, तिथपर्यंत पाण्याची व्यवस्था करा, सरकारला खर्च करावा लागतो. पण जेव्हा स्थलांतर होते आणि सगळी लोकसंख्या एका ठिकाणी येऊन जाते तेव्हा सरकारला एकाच ठिकाणी एक वेळा खर्च केला की मग पुन्हा खर्च करण्याचं काम उरत नाही. अशा प्रकारे स्थलांतरामुळे काय होतं की सरकारी खर्च कमी होतो. हा एक फायदा होतो स्थलांतरामुळे. पण काही वाईट परिणामही होतात स्थलांतराचे, ते वाईट परिणाम पाहणे गरजेचं आहे. तर स्थलांतराच्या लोकसंख्येवर होणारे वाईट परिणाम आता आपण पाहणार आहोत. पहिला परिणाम आहे लोकसंख्येची घनता बदलते. लोकसंख्येची घनता म्हणजे एका चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात त्याला म्हणतात लोकसंख्येची घनता. आता होते काय की जेव्हा स्थलांतर होते खूप सारी लोकसंख्या एखाद्या ठिकाणी शिफ्ट होते एखाद्या शहरामध्ये आणि मग शहराचं जे क्षेत्रफळ असते तेवढंच असते पण त्या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली असते. म्हणजेच लोकसंख्येची घनता वाढते आणि मग त्या ठिकाणी लोकांसाठी पुरेशी जागाही उरत नाही. हा एक स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा सगळ्यात वाईट परिणाम आहे. नंतर आहे प्रादेशिक असमानता वाढते. म्हणजे खेडे श्रीमंत होत जातात, शहर श्रीमंत होत जातात आणि खेडे हे गरीब होत जातात. म्हणजे काही भाग विकसित होत जातो आणि काही भाग अविकसितच राहतो. हा एक स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा वाईट परिणाम आहे. त्यानंतर कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते. कुटुंबामध्ये कलह निर्माण होतात, आर्थिक बाबी फार महत्वाच्या असतात, नातेसंबंधाला महत्व उरत नाही आणि मग कुटुंबामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स तयार होतात. अशा प्रकारे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते. हा एक स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा वाईट परिणाम आहे. त्यानंतर बेकारीत वाढ होते. कारण एका शहरामध्ये खूप सारे लोक स्थलांतर करून जातात, त्या शहरामधले जे काही रोजगार आहेत, नोकऱ्या ते संपून जाते आणि मग उरलेल्या लोकांना अजिबात कामधंदा मिळत नाही, जॉब्स मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाही आणि मग बेकारीमध्ये प्रचंड वाढ होते. हे स्थलांतराचं लोकसंख्येवर होणारा एक वाईट परिणाम आहे. आणखी एक वाईट परिणाम आहे तो म्हणजे झोपडपट्टीचे क्षेत्र वाढतं. ज्या शहरामध्ये लोक जातात, लोकांना राहण्यासाठी चांगले घर नसतात, झोपड्या बांधून लोक राहतात आणि मग एक मोठा एरिया स्लम एरिया तयार होतो, झोपडपट्ट्या तयार होतात आणि त्या ठिकाणी कोणत्या सुविधा नसतात. हा एक स्थलांतराचा प्रचंड वाईट परिणाम आहे की जो लोकसंख्येवर होतो. त्यानंतर आहे बेघराचे प्रमाण वाढते. आपल्या देशात खूप लोक असे आहे की जे फुटपाथवर रस्त्यावर झोपतात कारण घर नाही आणि घर बांधणंही परवडत नाही लोकांना कारण किमती खूप आहे. स्थलांतरामुळे घराचा प्रश्न निर्माण होतो, बेघराचं प्रमाण वाढतं. त्यानंतर नागरी सुविधेवर ताण पडतो. एसटी बसेसमध्ये जागा मिळत नाही, रेल्वेमध्ये जागा मिळत नाही. स्थलांतर व्हायला लागलं की संपूर्ण ज्या काही सुविधा आहे त्या पूर्ण कोलॅप्स होऊन जातात. नागरी सुविधेवर ताण पडतो. इव्हन हॉटेलमध्ये पाय ठेवायला जागा मिळत नाही. एवढी प्रचंड बेकार परिस्थिती निर्माण होतो स्थलांतरामुळे. नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय होतो. जंगलं तोडले जातात, शेती केली जाते, उद्योगधंद्यासाठी जंगलं तोडले जातात, पोल्युशन होतं आणि एकूणच नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय होतं. गुन्हेगारीमध्ये वाढ होते. खूप सारे लोक बाहेरून येतात, त्यांच्यावर कोणी नियंत्रण ठेवणारं नसतं, ते कोणी कोणाला ओळखतही नाही आणि मग शहरामध्ये गुन्हेगारी वाढतं. हा एक स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा वाईट परिणाम आहे.
उद्योगधंद्याचे केंद्रीकरण होते। एखाद्या ठिकाणी उद्योग निघतात तर त्या ठिकाणी निघत राहतात, म्हणजे सगळे उद्योगधंदे सगळ्या गाड्या वगैरे एका ठिकाणीच जमा होऊन जाते आणि संपूर्ण परिस्थितीच गोंधळाची होऊन जाते। अशा प्रकारे उद्योग आणि सोयीचे केंद्रीकरण होते आणि त्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण होतात। आणि शेवटचा एक वाईट परिणाम आहे स्थलांतराचा, तो म्हणजे सामाजिक तणाव वाढतो। समाजातील लोकांचे एकमेकाबद्दलचे दृष्टिकोन बदलतात, छोट्या छोट्या गोष्टीसाठी चिडचिड करणं आणि तणाव निर्माण होणं हा पण एक स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा वाईट परिणाम आहे। तर हे सगळे चांगले आणि वाईट परिणाम आपण पाहिले, दोन्ही इक्वल प्रमाणात होतात, पण चांगले परिणामपेक्षा वाईट परिणाम हे दुरुस्त करणं, त्यावर उपाय योजना करणं हे गरजेचं असतं। आणि म्हणून स्थलांतरणाचे जे काही वाईट परिणाम होतात त्यावर काय उपाययोजना आहेत हे पाहणं गरजेचं आहे। पहिला आहे उद्योगधंद्याचे विकेंद्रीकरण करणे, म्हणजे छोट्या छोट्या उद्योगांना चालना देणे, संपूर्ण देशभर उद्योगधंदे सुरू करणे, एखाद्या विशिष्ट सिटीमध्येच उद्योगधंदे येऊ नये यासाठी धोरण आखणे हा एक उपाय आहे। ग्रामीण भागाचा विकास करावा लागेल, खेड्यामध्ये सगळ्या सुविधा जर निर्माण केल्या तर खेड्यातील लोक शहरात जाणार नाही आणि मग स्थलांतरणाचे वाईट परिणामही होणार नाही। योग्य आर्थिक धोरण आपल्याला आखावं लागेल, सामाजिक आणि राजकीय वातावरण निर्माण करावं लागेल की ज्यामुळे लोक स्थलांतर करण्यासाठी तयारच होणार नाहीत आणि मग स्थलांतरणाचे वाईट परिणाम आपण रोखू शकतो। जर आपण स्थलांतरणावर कायदेशीर निर्बंध घातले तर सुद्धा हा प्रश्न सुटू शकतो। जसं काही देश ठरवतात की आम्ही या वर्षी विदेशातील लोकांना येऊच देणार नाही, म्हणजे काय झालं, त्यांनी स्थलांतरावर निर्बंध घातले। आपल्या देशात आतापर्यंत जम्मू काश्मीर तुम्हाला जाऊन राहता येत नव्हतं, म्हणजे एक प्रकारचं स्थलांतरावर निर्बंध होतं। त्यानंतर लेह लडाख मध्ये पण तसा कायदा होता आणि म्हणून लोक त्या ठिकाणी गेले नाही आणि तिथची लोकसंख्या वाढलेली नाही आणि तिथच्या नैसर्गिक साधनावर वाईट परिणाम झाला नाही। पण आता हे कायदे सरकारनं बदलवले। थोडक्यात आपल्याला म्हणता येईल की स्थलांतरावर जर सरकारने निर्बंध घातले तर स्थलांतरणामुळे जे वाईट परिणाम होतात ते आपण रोखू शकतो। त्यानंतर पर्यावरणपूरक जर प्रकल्प आखले, समजा एखादं धरण तयार करायचं आहे तर छोटं केलं, म्हणजे आजूबाजूच्या खेड्याला आपल्याला तिथून स्थलांतरित करण्याची गरज पडणार नाही आणि मग आपण स्थलांतर हे रोखू शकू। तर अशा प्रकारे जे काही आपण योजना आखणार आहोत त्या कशा असल्या पाहिजेत, पर्यावरणपूरक असल्या पाहिजे, तर आपण स्थलांतराचे वाईट परिणाम रोखू शकतो। तर स्थलांतराचे वाईट चांगले परिणाम, कारण आणि त्यावर परिणाम करणारे घटक आपण या ठिकाणी सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला। शेवटचा भाग तो म्हणजे बहुपर्यायी प्रश्न। पहिला प्रश्न आहे, या शास्त्रज्ञाने 1966 मध्ये लोकसंख्या स्थलांतराचा सिद्धांत मांडला। कोणी मांडला? एव्हर्ट ली याने 1966 मध्ये लोकसंख्या स्थलांतराचा सिद्धांत मांडला, एव्हर्ट ली। दुसरा प्रश्न, स्थलांतराचे तऱ्हा हे नियम सर्वप्रथम दाखविण्याचा प्रयत्न 1885 मध्ये रिकामी जागा या तज्ञाने केला। उत्तर आहे रेव्हनस्टीन याने स्थलांतराचे तऱ्हा हा नियम मांडला 1885 मध्ये। तिसरा प्रश्न आहे, रिकामी जागा घटकाचा लोकसंख्येच्या स्थलांतरावर मोठा परिणाम होतो। प्राकृतिक घटकाचा नैसर्गिक घटकाचा लोकसंख्येच्या स्थलांतरावर मोठा परिणाम होतो। तर हे 3 प्रश्न या धड्यावर आपण पाहिलेत। तर 3.2 इफेक्ट्स ऑफ मायग्रेशन ऑन पॉप्युलेशन, स्थलांतराच्या लोकसंख्येवर परिणाम, चांगले आणि वाईट, उपाययोजना, स्थलांतरणाची कारणे हा भाग आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला। स्थलांतराच्या लोकसंख्येवर परिणाम, कारणे आणि उपाययोजना समजण्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, फायद्याचं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्स मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा। तर सगळ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत।
व्हिडिओ लेक्चर आपण संपवू. सी यू अगेन नेक्स्ट टाइम. अभ्यास करत राहा, अभ्यास एन्जॉय करत राहा. थँक्यू.